धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न। दरम्यान या बैठकीत 2025 ते 26च्या जिल्हा वार्षिक नियोजनाचा खर्च याचा मंजुरी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जळगाव जिल्ह्याला रेकॉर्ड करायचा। जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक सदस्य आपलेच पाहिजेत, गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांना सूचना। तर पुण्यामध्ये यशवंत नाट्यगृहात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा। संगीत संन्यस्त खड्ग या नाटकातील प्रयोगादरम्यान वंचितच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। विरारमध्ये मराठीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या मनसे आणि ठाकरेंच्या सेनेकडून रिक्षाचालकाला चोप। कार्यकर्त्यांनी मुजोरी करणाऱ्या रिक्षाचालकाला महाराष्ट्र आणि मराठी माणसाची माफी मागायला लावली। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या कन्या राजकारणात मैदानात। दरम्यान वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीमध्ये यशस्वी मुंडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, सालेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी या किल्ल्यांचा यामध्ये समावेश। तर नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खान समाजसेवक। तर मालेगाव मध्यचे माजी आमदार आसिफ शेख यांचं पुन्हा वादग्रस्त विधान। गड किल्ल्यांना भेट द्या, मराठा साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाबद्दल जाणून घ्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना वारसा स्थान मिळाल्यानंतर आता पंतप्रधान मोदींचं ट्विट करत